हरिओम मंडळी. आज आपण चौथा अध्याय श्लोक 8 ते 14 हे बघणार आहोत आणि सुरू करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. आपण काल पाहिलं होतं शेवटचा श्लोक म्हणजे 7वा श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अधर्माची जेव्हा वाढ होते, अधर्म जेव्हा खूप बोकाळतो, तेव्हा तो काढून टाकण्यासाठी मी स्वतःला अवतरित करतो, माझी अवतार लीला करतो, असं आपण काल पाहिलं होतं. त्याच्या पुढचा श्लोक 8वा. मग अवतार लीला करण्याचं कारण काय हे पुढच्या श्लोकामध्ये 8व्या श्लोकामध्ये सांगितलंय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा पण श्लोक सगळ्यांच्या परिचयाचा आहे, कारण ते महाभारत वगैरे सिरियल्समधून तो नेहमी सगळ्यांनी ऐकलेला आहे. परित्राणाय साधूनाम. साधू म्हणजे सज्जन, भक्त, परमेश्वरावर प्रेम करणारे, परमेश्वराला भजणारे असे जे लोक आहेत त्यांना परित्राण. त्रायते म्हणजे रक्षण करणे. परित्राणाय त्यांचं रक्षण करण्यासाठी विनाशायच दुष्कृताम, जे दुष्ट बुद्धी आहेत, दुष्ट कार्य करतात म्हणजे वाईट कर्म करतात, त्यांचा विनाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनार्थाय धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. जो धर्म नष्ट झाला आहे, जिथे अधर्म वाढीस लागला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे, मी स्वतःला अवतरित करतो. केव्हा? प्रत्येक युगामध्ये. ज्या ज्या युगामध्ये जेव्हा जेव्हा अधर्म बोकाळतो, सज्जनांचं रक्षण करणारा कोणी नसतो, तेव्हा त्यांचं रक्षण करण्यासाठी, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी मी स्वतःला अवतरित करतो. माझी ही अवतार लीला त्याच्यासाठी आहे. मग दुर्जनांचा नाश करून भगवंत काय करतात, म्हणजे दुर्जनांचा नाश का करतात? त्याची निर्मिती तर तिथूनच झाली आहे. जसा सज्जनांच्या हृदयात भगवंत आहे, तसा दुर्जनांच्या पण हृदयात भगवंतच आहे. मग भगवंत त्यांचा नाश का करतो? तर सगळ्या आपल्या आध्यात्मिक शास्त्रांमध्ये हे लिहिलेलं आहे की जे जे राक्षस किंवा जे जे दुष्ट वृत्तीचे लोक भगवंताच्या सहवासात आले आणि भगवंतांकडून त्यांना मृत्यू मिळाला, ते सगळे तरून गेले. म्हणजे सज्जनांचं रक्षण पण करायचं आहे, दुर्जनांना तारून न्यायचं आहे. या दोन्ही गोष्टींसाठी त्यांची ही अवतार लीला असते. असं आहे, भगवंत दुष्टांचा नाश करतात म्हणजेच काय, तर त्यांच्यातली दुष्ट वृत्ती काढून टाकतात. दुर्जन वृत्ती जी आहे, वाईट वृत्ती जी आहे ती काढून टाकतात आणि त्यांना पवित्र करतात. भगवंत कुणाचंही वाईट करत नाहीत, वाईटांचं सुद्धा वाईट करत नाहीत, म्हणून ते भगवंत आहेत. आणि आम्ही वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं, जशास तसे असे आहोत, म्हणून आम्ही मानव आहोत, म्हणून आम्ही सर्वसामान्य आहोत. पण भगवंतांचं तसं नाही आहे. ते चांगल्यांचं रक्षण पण करतील आणि वांगल्यांना सुधारतील, त्यांच्यामध्ये दुष्टबुद्धी जी आहे ती काढून टाकतील आणि त्यांना पवित्र करतील. म्हणून त्याच्यासाठी ही अवतार लीला असते भगवंतांची. याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. अर्जुना, मी अविवेकाची काजळी.
अविवेक जिथे आहे, अविचार जिथे आहे, त्याचा अंधार जिथे आहे, ते मी फेडून दूर करतो. आणि काय करतो? विवेक दीप उजळी, विवेकाचा दीप तिथे लावतो, विचाराचा दिवा उजळतो, तिथे ज्ञानाचा प्रकाश पडतो. ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. आणि तीच योगीजनांसाठी निरंतर कधीही नष्ट न होणारी दिवाळी आहे. तो प्रकाशोत्सव आहे सगळ्या योग्यांसाठी. ते पापांचा अचळू फिटे, अचळ म्हणजे अचल म्हणजे पर्वत. जेव्हा मी त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा काय होतं? पापांचा अचळू फिटे, पापांचे पर्वतही नष्ट होतात. पुण्याची पहाट फुटे, तिथे पुण्याची पहाट उगवते. पहाट फुटणे म्हणजे पहाट उगवणे, प्रकाश पसरणे. जय मूर्ती माझी प्रकटे पंडुकुमरा, जिथे जिथे माझी मूर्ती प्रकट होईल, जिथे जिथे मी अवतार घेईन, अवतरण होईल, माझी अवतार लीला होईल, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होतात. काय? अविवेकाची काजळी फिटेल, विवेकाचा दीप उजळेल, योग्यांसाठी ती निरंतर दिवाळी असेल. पापांचे पहाड फुटतील, पुण्याची पहाट निर्माण होईल. माझी मूर्ती जिथे जिथे प्रकटेल पंडुकुमरा, तिथे हे सगळं होईल. ऐसिया काजा लागी मी अवतरे युगी युगी, परी हेची ओळख हे जो जगी तो विवेकिया. पण हे जो ओळखतो, ऐसिया काजा लागी, याच कर्तव्यांसाठी, याच कर्मांसाठी मी अवतरे युगी युगी, मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. हे ओळखे जो जगी, जगात हे जो ओळखतो तो विवेकी माणूस. त्याच्याकडे विवेक आहे, त्याच्याकडे विचार आहे. त्याच्या अशा माणसाला मग माझ्याकडून मोक्ष आपोआप मिळतो. आता याच्यानंतर पुढचा 9वा श्लोक. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न एति मामेति सोऽर्जुन. तो जन्म कर्म च मे दिव्यम, माझा जन्म आणि माझी कर्म ही दिव्य आहेत. एवं यो वेत्ति तत्वतः, असं तत्व जो जाणतो, तत्वानी हे सगळं जाणतो. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न एति, असा माणूस देह त्यागल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही. माम एति सहा अर्जुन, तो डायरेक्ट माझ्यामध्ये विलीन होतो, परमतत्वामध्ये विलीन होतो, त्याला प्रत्यक्ष मोक्ष प्राप्त होतो. तर मग ही अवस्था केव्हा प्राप्त होईल? तर विनाशशील पदार्थांच्या सोबत संबंध मानल्याने अंतःकरण, कर्म आणि पदार्थ ह्या तीनही गोष्टी मलिन होतात. तुमच्या आमच्या ह्या सगळ्या गोष्टी मलिन आहेत. कशामुळे? अंतःकरण, कर्म आणि पदार्थ ह्या गोष्टी आपल्या मलिन आहेत. आपलं अंतःकरण मलिन आहे, आपली कर्म मलिन आहेत. अंतःकरण मलिन का आहे? तर अंतःकरणामध्ये राग आणि द्वेष दोन्ही राहतात. आमची कर्म मलिन का आहेत? कारण त्याच्यामध्ये ममत्व आहे, आसक्ती आहे, कामना आहेत, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, म्हणून आमची कर्मसुद्धा मलिन आहेत. आणि आम्ही जे पदार्थ म्हणजे त्याच्यासाठी जी साधनं वापरतो ती पण मलिन आहेत. आणि म्हणून आपल्याला हा संबंध अधिकाधिक दृढ करतो, अधिकाधिक बांधून टाकतो, बंधनात अडकवतो. पण हा संबंध विच्छेद झाला तर या तिन्ही गोष्टी आपोआपच शुद्ध होतात. म्हणजे आमचं अंतःकरण शुद्ध होतं, आमची कर्म शुद्ध होतात आणि त्याच्यासाठीची साधनंसुद्धा शुद्ध होतात आणि मग ती बंधनकारक होत नाही. मग भगवंतांचा जन्म आणि कर्म दोन्हीही दिव्य आहेत असं या श्लोकात सांगितलं आहे. जन्म च कर्म च मे दिव्यम, जे माणसांचं नाही पण भगवंतांचं आहे. दोन्हींचीही रचना ते स्वतःच करतात. आणि इथे त्या गोष्टीचा त्यांनी मुद्दाम उल्लेख केलेला आहे.
आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. माझे अजत्वे जन्मणे, मी अज असून सुद्धा, जन्मणारा नसून सुद्धा माझा जन्म होतो. अक्रियताची कर्म करणे, मी अकर्ता असून कर्म करतो. हे अविकार जो जाणे, हे जो मनात कुठल्याही प्रकारचे विकार न येऊ देता जाणून घेतो, तो परममुक्त. तो परममुक्त आहे. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, अविकारी आहे, त्यालाच ते कळतं. ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही त्याला ते कळत नाही. तो चालला संगे न चले, तो चालीला संगे न चले, दोहींचा देहा न कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. तो संसारात असूनही चालीला, संसार चालू असतानाही संगे न चळे. संग म्हणजे कर्म, कर्माचा संग, कर्माची आसक्ती, त्या आसक्तीने तो चळत नाही. कोण? जो मला जाणतो तो, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तो. भ्रष्ट होत नाही किंवा देहधारी असूनही देहभावाने बद्ध होत नाही. देहीचा देहा न कळे, देहभाव त्याला बांधून टाकू शकत नाही. मग पंचत्वी तव मिळे, मग जेव्हा पंचत्वात तो मिळून जातो, लीन होतो किंवा देह पडतो, तेव्हा आत्मस्वरूपामध्ये तो लीन होतो, म्हणजेच मला येऊन मिळतो. म्हणून अर्जुना, या गोष्टी तू लक्षात ठेव की मी अजन्मा असून कर्म करतो, अमकं करतो, डमकं करतो. हे ज्याला कळतं त्याचं अंतःकरण शुद्ध असतं, त्याचं अंतःकरण मलिन असत नाही. तर तुझं अंतःकरण तसं मलिन असू नये म्हणजे मग तुला या गोष्टी कळतील की मी सूर्याला कसा काय उपदेश केला, सूर्याला आधी उपदेश केला तर तो कसा, हे तुला तेव्हा कळेल. आणखी काय आहे? वीतराग भयक्रोधः मन्मया मामुपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागतः. वीतरागः भयक्रोधः, वीतराग म्हणजे वैराग्य. भयक्रोध सोडून द्या, वैराग्य प्राप्त करा. मन्मया माम उपाश्रितः, माझ्यासाठी अनन्य प्रेमाने स्थिर, मनमय होणे, भगवंतमय होणे. म्हणजे भगवंताशिवाय दुसरं जगात काहीच नाही, जे काय आहे ते भगवंतच आहे असं ठामपणे निष्ठा ठेवून वागणं, त्याला म्हणतात मनमय होणे, म्हणजे भगवंतमय होणे. माम उपाश्रित, आणि मला शरण ये. बहवहा ज्ञान तपसहा, अनेक ज्ञानी आणि तपस्वी लोक पूतः मद्भावम आगतः, माझ्या प्रेमाखातर मला येऊन मिळाले आणि मुक्त झाले. आता हे सांगण्याचं कारण त्यांनी विचारलं ना, तू कसं काय सूर्याला सांगितलं? तर हे एवढे जन्म माझे झालेत, तुझे पण झालेत, जे मला माहिती आहेत, जे तुला माहिती नाहीत का, ते त्यांना, ते कुणाला कळतात? ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्यांची कर्म शुद्ध आहेत, ज्यांची साधना शुद्ध आहे, त्यांना ते कळतं. ते शुद्ध कसे होतात? ते वीतराग असतात, म्हणजे वैराग्य प्राप्त असतं त्यांना. भयक्रोध त्यांच्यामध्ये नसतो, त्यांना कशाचंही भय नसतं, कुठल्याही बाबतीने क्रोध त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. मनमया, ते भगवतमय होतात, परमेश्वरमय होतात, तत्वमय होतात. भगवान, परमेश्वर, परमतत्व, तत्व, ब्रह्म, हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. माम उपाश्रितः, ते मलाच येऊन मलाच शरण येतात. असे बहवहा ज्ञान तपसः, असे अनेक ज्ञानी तपस्वी लोक, ज्यांना कर्मयोगाचं ज्ञान आहे, असे लोक पूतः, पवित्र झाले. आणि कशाने? ज्ञानाने पवित्र झाले. आणि मद्भावम आगतः, मलाच येऊन मिळाले, माझ्यामध्ये लीन झाले, असे ते सगळे आहेत. तसा तू हो, असं अर्जुनाला सांगायचं आहे, म्हणून हे सगळं सांगितलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा.
सदा मियाची आथिले माझी आसवे जियाले की आत्मबोधे तोषले वीतरागजे. सदा मियाची आथिले माझ्यातच राहिले नित्य, माझी या सेवा जियाले माझ्या सेवेसाठीच जगले, की आत्मबोधे तोषले आणि आत्मबोध झाल्यामुळे संतुष्ट झाले, वीतरागजे त्याच्यामुळे जे विरागी झाले, वैराग्य राग त्यांच्यातून निघून गेला म्हणजे आसक्ती ज्यांच्यामधून निघून गेली असे ते झाले. जे तपो तेजाची या राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. त्यांचं वर्णन ते लोक कसे आहेत. तपो तेजाची या राशी अशी माणसं तपाच्या तेजाची जणू रासच आहे. एकायतन ज्ञानासी एक फक्त ज्ञान त्यांच्याकडे आहे, बाकी दुसरं काहीही नाही. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ज्यांच्यामुळे तीर्थाला सुद्धा पावित्र्य येतं, जे स्वतः तीर्थरूपच आहेत, जे स्वतःच तीर्थ आहेत असे ते होतात. ये मद्भावा सहजे आले ते मद्भावा सहजे आले मी तेची होऊनी ठेले जे मजतया उरले पदर नाही. ते मद्भावा सहजे आले असे लोक मला सहज प्राप्त होतात. मी तेची होऊनी ठेले मी आणि ते एकरूप झालो, ते वेगळे आणि मी वेगळे असं राहिलंच नाही. जे मज तया उरले पदर नाही ते माझ्यापेक्षा वेगळे दिसत नाहीत. सांगे पितळीची गंधिकाळिक जे फिटली होय निशेख ते सुवर्णकाई आणिक जोडू जाई जे. याला दृष्टांत दिला ते माझ्यात कसे मिसळून गेले तर सांगे पितळीची गंधिकाळिक. गंधिकाळिक म्हणजे गंज, त्याच्यावर आलेला काळी मेंचटपणा किंवा गंज पितळावर आलेला. जई फिटली होय निशेख ते जर आपण स्वच्छ केलं ती काळं झालेलं काळपटपणा आणि तो गंज त्याच्यावरचा पूर्ण काढून टाकला तर ते सुवर्णकाई आणिक जोडू जाई जे. सोन्यासारखंच ते लख्ख होतं की नाही. तैसे यमनियमी कडसले त्याप्रमाणे यांनी जे मला येऊन मिळाले त्यांनी काय केलं, यमनियमांच्या द्वारे आपल्यावरचा हा आवरणाचा पडदा पूर्ण नष्ट करून टाकला, कडसले बाजूला केला. ते तपोज्ञाने चोखाळले तपोज्ञानाने उजळून टाकलं स्वतःला. जसं पितळेची समई आपण चिंचेनी उजळून टाकतो तशी. मी तेची ते जाहले थ संशयो कायसा. मी आणि ते एकरूप झालो यात काही संशय नाही असं अर्जुनाला समजावून सांगितलंय. वीतराग भयक्रोधाः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागतः. त्याचं कारण ते माझ्याकडे का आले, माझ्यापर्यंत का आले त्याचं कारण या 12व्या श्लोकामध्ये सांगितलंय. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मम अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते. प्रपत्ती म्हणजे शरण जाणे. प्रपत्ती या शब्दाचा अर्थ आहे शरण जाणे. ये यथा मां प्रपद्यन्ते जे मला ज्या पद्धतीने शरण येतात, ज्या प्रकाराने शरण येतात किंवा भजतात, तांस तथैव भजाम्यहम मी त्यांना तेच देतो, मी त्यांच्यासाठी तसाच होतो. समजा आता कुणी बाळकृष्ण माझा बाळ आहे असं म्हटलं तर ते त्यांचं बाळच होणार, बाळाच्या रूपातच भगवंताचं दर्शन होणार. कुणी म्हटलं माझा सखा आहे तर ते सखा रूपातच, द्रौपदीचा सखा होता ना तो, तर ते द्रौपदीला सुद्धा सखा रूपामध्ये त्यांनी जे काय उद्धार करायचा तो केला. तर ये यथा मां प्रपद्यन्ते जे जे मला ज्या भावनेनी शरण जातात मी त्या त्या प्रकारे त्यांना प्राप्त होतो. मम वर्त्मम अनुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. पार्था सगळेच लोक
सगळेच माणसं, मनुष्यजात जेवढे आहेत ते सगळे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. मी सांगितलेल्या मार्गावरूनच चालतात. कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनः आवेश्य तदगम हित्वा बहवस्तद्गतिं गतः. मग कोणी माझ्याकडे कामात, कामना, मनात इच्छा ठेवून माझ्याकडे मला शरण गेले, द्वेषात माझा द्वेष करत असले, भयात भीतीने मला शरण आले, स्नेहात माझ्याबद्दल प्रेम निर्माण, भक्ती निर्माण झाल्यामुळे जर मला शरण आले, यथा भक्ती ईश्वरे मनः, मनामध्ये ईश्वराबद्दल भक्ती ठेवून जसे लोक येतात त्याप्रमाणे ते जर माझ्याकडे आले, तर आवेश्य तदघम हित्वा, त्यांचं अघ म्हणजे पाप, त्यांचं पाप नष्ट करून बहवस्तद्गतिं गतः, त्यांना मी उत्तम गती प्राप्त करून देतो, असं इथे म्हटलेलं आहे. आता पहा, जो मला जशा प्रकारे शरण जातो त्यांना मी तसेच स्वीकारतो. जसे अर्जुनाला त्यांनी सखा रूपामध्ये, गोपींना भक्त रूपामध्ये, उद्धवाला शिष्य रूपामध्ये, शिशुपालाला शत्रू द्वेष रूपामध्ये, रामानी सुद्धा रावणाला शत्रू रूपामध्ये म्हणजे द्वेष रूपामध्ये जो जसा शरण जाईल त्या त्या स्वरूपात मी त्याला स्वीकारतो असं सांगितलंय. आता द्वेष करणाऱ्याला सुद्धा उद्धार का होतो? द्वेष करणाऱ्याचा, भगवंताचा द्वेष करणाऱ्याचा होता. कंसाचं उदाहरण घेतलंय त्यांनी. कंसला जळी स्थळी काष्टी पाषाणी झोपलेला असताना उठत बसता खात फिरता सगळीकडे त्याला कृष्णच दिसत होता. म्हणजे ती एक प्रकारे भक्तीच आहे, कारण कृष्णाशिवाय त्याच्या मनात दुसरा विचारच नव्हता. कृष्णाला मला मारायचं आहे, दॅट्स ऑल. त्याच्यामुळे जिथे तिथे त्याला कृष्णच दिसत होता. आणि ही सुद्धा भक्तीच आहे, द्वेषभक्ती, द्वेष प्रपत्ती. तो तसा त्यांना प्रपत्ती त्याची झाली म्हणून कंसाला सुद्धा त्यांनी उद्धार कंसाचा केला. कारण भगवंतांची ही प्रतिज्ञा आहे, नमे भक्तः प्रणश्यती. कशाही पद्धतीने त्यांनी माझी भक्ती केली तर तो भक्त माझा नाश पावत नाही, मी त्याचा उद्धार निश्चित करतो. मग त्याची भावना कामाची असो, द्वेषाची असो, भयाची असो, स्नेहाची असो, भक्तीची असो, मी त्यांचं पाप दूर करतो आणि त्यांना मुक्त करतो. म्हणून माणसानी कसं वागायला पाहिजे जीवनामध्ये त्याचं एक तत्त्व या श्लोकात सांगितलेलं आहे. भगवंतांसोबत असलेला आपला नित्य संबंध आपल्याला ओळखता आला पाहिजे. मी मागच्या अगदी सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं एकदा की आपण जन्म घेण्यापूर्वी आईच्या उदरात असताना प्रत्येक क्षण परमेश्वराशी बांधलेले असतो आणि त्याला आपण आश्वासन देतो की तू मला बाहेर काढ, मी लगेच तुला प्राप्त होण्यासाठी नक्की प्रयत्न करीन, असं आश्वासन देऊन आपण बाहेर येतो. आणि बाहेर आल्यावर मायेची जी पाखर पडते आपल्यावर, मायेचे जे झाकण पडतं त्या झाकणाखाली आपण ते विसरून जातो. पण ज्यांचं हे संधान नीट राहतं नंतरसुद्धा, जन्मानंतरसुद्धा मायेचा प्रभाव त्यांच्यावर राहत नाही, त्यांचा नित्य संबंध ते ओळखतात आणि ते भगवंताला बरोबर प्राप्त होतात. तर हा संबंध जो आहे परमेश्वराचा माझ्याशी जन्माच्या आधीपासूनचा, तो ओळखून जर आपण तो भगवंताला शरण गेलो तर आपला मोक्ष ठरलेला. म्हणजे आम्ही मुक्त व्हायचं का पुन्हा जन्म घ्यायचा हे भगवंताच्या नाही, आपल्याच हातात आहे. तर असं ह्या श्लोकाचं तात्पर्य आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्त्मम अनुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनः आवेश्य तदघम हित्वा बहवस्तद्गतिं गतः. आता पुढचा 12वा श्लोक. कांक्षन्तः कर्माणां सिद्धिं यजन्त इह देवतः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा.
जे मला जसे प्राप्त होतात तसं मी त्यांना स्वीकारतो हे सांगितलं. मग पुढे आणखी माणसाची काय एक पद्धत आहे ती पण सांगितली. सगळे माणसं काय करतात? कांक्षतः कर्माणाम सिद्धिम, ते करत असणाऱ्या कर्म सिद्धीला जावोत म्हणून, म्हणजे मी करत असणारं कुठलंही काम त्याच्यामध्ये मला सिद्धी प्राप्त व्हावी किंवा ते काम माझं सिद्ध व्हावं, पूर्ण व्हावं म्हणून यजंता इह देवतः, अनेक लोक वेगवेगळ्या देवतांचं यजन करतात, देवतांना भजतात, त्यांची पूजा अर्चा करतात. आणि मग काय होतं? क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा, ते जे जे कर्म करतात त्या कर्मानुसार त्या त्या देवता त्यांना त्यांच्या कर्मामध्ये सिद्धी प्राप्त करून देतात. इतर देवतांची ते पूजा करतात आणि त्यांना त्यांची सिद्धी प्राप्त होते. कर्मज म्हणजे ते कर्म जसं करतील त्या कर्मातून जन्माला आलेली त्या कर्मानुसार सिद्धी ती त्यांना त्या त्या देवतांकडून प्राप्त होते. आता भगवंत आणि देवता यांच्यामध्ये काय फरक आहे ते एकदा आपण समजून घेऊ, म्हणजे मग ते हा श्लोक इथे येण्याचं काय प्रयोजन आहे हे कळेल. भगवंत हे एखाद्या पित्याप्रमाणे आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या वडिलांकडून काही पाहिजे असेल तर त्याचं काही आपल्याला मोबदला द्यावा लागत नाही. आपण मागितलं की वडील आपल्याला ते देतात. पण तुम्ही दुकानदाराकडे मागा बरं, भाऊ मला अमुक एक गोष्ट पाहिजे द्या, तर तो लगेच म्हणेल जा त्याचे 10 रुपये टाक. म्हणजे त्याचा जो काय मोबदला असेल तो तुम्हाला तिथे द्यावा लागतो, मोजावा लागतो, त्याच्याशिवाय ते मिळत नाही. ही एक गोष्ट. दुसरं, एखादी गोष्ट दुकानदाराकडे तुम्ही जाऊन त्याचं मोल दिलं आणि ती घेतली तर ती तुमच्या कल्याणाचीच असेल याची गॅरंटी नाही, किंवा दुकानदार ती गोष्ट तुमच्या कल्याणाची आहे की नाही याचा विचार न करता मोबदला मिळाला की वस्तू देऊन टाकतो. उदाहरणार्थ चाकू, कात्री वगैरे वगैरे, किंवा विष एखाद्याने मागितलं, हे 10 रुपये घेऊन मला विष दे, तर तो देऊन टाकतो. तो काही असं विचार करत नाही की हे दिल्याने या माणसाचं कल्याण होईल का अकल्याण होईल. पण वडील तसा विचार करतील. कात्री मागितली, सुरी मागितली तर ते आधी विचारतील कशासाठी पाहिजे, हाताला लावून घ्यायचं नाही या. म्हणजे ते आधी आपल्या मुलाच्या कल्याणाचं बघतात आणि मगच ती वस्तू त्याला द्यायची की नाही हे ठरवतात. पण दुकानदार तसं करत नाही. तर त्या दुकानदारांसारख्या या देवता असतात. तुम्ही त्यांच्याकडे कोणतंही काहीही गोष्ट मागितली आणि त्याप्रमाणे त्यांची सेवा केली तर ते संतुष्ट होतात आणि तुम्हाला ते देऊन टाकतात. मग ते तुमच्या कल्याणाचं असो किंवा नसो. पण भगवंत तसं करत नाहीत. भगवंत आधी बघतात भक्ताचं कल्याण कशात आहे, मग त्याला तशा प्रकारची बुद्धी देतात, त्याचं कल्याण घडवून आणतात. तर म्हणून आपण इतर देवतांकडे सिद्धी मागण्यापेक्षा भगवंताची भक्ती करणं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. हे सांगण्यासाठी हा श्लोक इथे आहे. आता त्याच्यामधला आणखी एक महत्त्वाचा मागच्या श्लोकातला एक भाग, क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. क्षिप्रम ताबडतोब. देवतांना तुम्ही भजलत की देवता ताबडतोब तुमच्या कर्मानुसार त्याचं फळ किंवा त्याची सिद्धी तुम्हाला हे देऊन टाकतात. म्हणजे कर्मजन्य फळ देवता तुम्हाला देऊन टाकतात. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. क्षेत्री जे पेरिजे ते वाचुनी आन न निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. क्षेत्री जे पेरिजे, शेतांमधून जे पेरलेलं असेल ते वाचुनी आन न निपजे. जे बी पेरलं त्याच्यापेक्षा वेगळं तिथून काही निर्माण होत नाही. कापसाचं बी पेरलं तर कापसाचंच रोप येईल, आंब्याचं बी पेरलं तर आंब्याचंच रोप येईल. एक बी पेरलं दुसरं रोप आलं असं होत नाही. कापसाचं बी पेरलं काकडीचा वेल आला असं होत नाही. का पाहिजे तेची देखिजे, जे पाहिजे तेच तिथे दिसतं.
दर्पणाधारे त्याला दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे आरशामध्ये तुम्ही जे पाहाल तेच दिसेल ना. स्वतःचा चेहरा पाहिला तर आरशात काही माधुरी दीक्षितचा चेहरा दिसणार नाही, माझाच चेहरा दिसेल. त्याप्रमाणे जे पेराल तेच उगवेल, दुसरं काही तिथे येण्याची शक्यता नाही. ना तरी कडेया तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे. कडिया तळवटी कडे कपारी, कडे कपाऱ्यांमध्ये आपुलाची बोलू किरीटी. किरीटी म्हणजे इथे अर्जुनाला राजा, किरीट ज्याच्या डोक्यावर किरीट आहे असा म्हणजे राजा. हे राजा, हे अर्जुना, जसा आपण आवाज जो करू तोच प्रतिध्वनी पडसाद म्हणजे प्रतिध्वनी आपल्याला येतो, पडसाद येतो. तैसा समजता या भजना मी साक्षीभूतू पै अर्जुना, येथ प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे हे अर्जुना, समजता या भजना, हे लोक जे इतर देवतांचे पूजा करतात त्याला मी साक्षीभूत आहे, माझ्या साक्षीने ह्या गोष्टी होतात. येथ प्रतिफळे भावना आपुलाली, पण त्याचं फळ काय मिळवायचं ही भावना प्रत्येकाची वेगळी वेगळी, जी त्यांनी त्या देवतेजवळ व्यक्त केली आहे त्यानुसार त्यांना ते कर्मज फळ मिळतं असं या श्लोकात सांगितलं आहे. आता आपण पुढच्या 13 आणि 14व्या श्लोकाकडे वळणार आहोत. या श्लोकामध्ये कर्मांची दिव्यता आणि ते कर्म जाणण्याचं फळ काय हे सांगितलेलं आहे. चातुर्वर्ण्यांच्या निर्मितीमध्ये भगवंताचा अकर्तेपणा आहे. म्हणजे भगवंतांनी ते चातुर्वर्ण्य निर्माण केले असं आपण मानतो तसं नाही. भगवंतांनी ते निर्माण केलेले नाहीत, ते प्रकृतीज आहेत. प्रकृतीच्या गुणांमध्ये अनेक प्रकारची सरमिसळ होऊन झालेले आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीचे 3 गुण. या 3 गुणांची एकमेकांमध्ये सरमिसळ होते, मिक्सचर तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यातून हे चातुर्वर्ण्य आपोआप निर्माण होतात. ते भगवंतांनी निर्माण केलेले नाहीत, ते प्रकृतीच्या गुणांमुळे, त्याचा प्रकृतीच्या गुणांचा परिणाम आहे हे सांगण्याचं इथे हे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारम् अव्ययम्. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः. गुण, कर्म आणि विभाग, गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार त्याची निर्मिती झालेली आहे चातुर्वर्ण्यांची. 4 वर्ण जे आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 वर्ण निर्माण झाले. कशामुळे? गुण, एक म्हणजे गुण, वेगवेगळ्या गुणांची मिश्रण होऊन, आणि दुसरं कर्म, यापूर्वीच्या जन्मात त्यांनी केलेल्या कर्मांचं फळ. यामुळे यांच्या माध्यमातून ते निर्माण झालेले आहेत. याशिवाय मनुष्य, देवता, पितर आणि तिर्यक हे पण एक 4 वर्ण वेगळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत त्याप्रमाणे मनुष्य, देवता, पितर आणि तिर्यक म्हणजे सगळे पशुपक्षी, अशा 4 प्रकारच्या वर्णांमध्ये पण त्याची विभागणी झालेली आहे. आणि ती सगळी विभागणी ही गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार झालेली आहे. जसे जसे त्या गुणांचे मिक्सचर्स होतील आणि जसे जसे तुमच्या पूर्व कर्मांची फळं तुम्हाला मिळतील तसे तसे ह्या वर्णांमध्ये तुमचे जन्म होतील. मग एक तर तुम्ही मनुष्य जन्मात याल, अन्यथा देवतामध्ये जाल, अन्यथा पितरांमध्ये जाल, अन्यथा तिर्यकमध्ये जाल म्हणजे पशुपक्ष्यांच्या जन्माला जाल. आणि मनुष्याच्या जन्माला आले तर सत्व गुण जिथे जास्त असेल ते ब्राह्मण म्हणजे अध्ययन अध्यापन कार्य करतील. जे
रजोगुणात्मक असतील ते रक्षणाचं काम करतील, म्हणजे ते क्षत्रिय होतील. ज्यांच्यामध्ये सत्व आणि रजोगुण मिक्स आहे ते वैश्य होतील, म्हणजे ते नवनिर्मितीक्षम असतील. आणि ज्यांच्यामध्ये तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे ते शूद्र होतील, ते सेवा कार्य करतील. सेवा कार्य करण्यासाठी त्यांची योजना आहे. अशा प्रकारे हे जे आहे हे भगवंतांनी निर्माण केलेलं नाही, हे माणसांनी पण निर्माण केलेलं नाही, तर हे प्रकृतीने जन्माला घातलेल्या गुणांचं आणि तुम्ही केलेल्या आधीच्या जन्मातल्या कर्मांचं फळ म्हणून ते आलेलं आहे. याच्यामध्ये यांची रचना मी केली असली तरी ते चारही वर्ण माझेच अंश आहेत. ही अशी रचना व्हावी, गुण आणि कर्मांमुळे असे वर्ण निर्माण व्हावेत, ही जरी माझी रचना असली तरी हे चारही अंश माझेच आहेत ना. ब्राह्मणातही मीच आहे, क्षत्रियांमध्ये मीच आहे, वैश्यांमध्ये मीच आहे आणि शूद्रांमध्येही मीच आहे. मग हे माझेच अंश आहेत, त्याच्यामुळे मीच सगळ्यांमध्ये ओतप्रोत आहे. म्हणून माझे लक्ष नेहमी त्या सगळ्यांच्या कल्याणाकडे असते. या चारही वर्णांचं कल्याण कसं होईल, त्यांच्या पापराशी कशा नष्ट होतील, त्यांच्या कर्मफळांचा नाश कसा होईल, याच गोष्टींकडे माझं लक्ष असतं. हे अर्जुना, त्या सृष्टी रचनादी कर्मांचा मी करता असूनही मला म्हणजेच अविनाशी परमात्म्याला तू अकर्ताच असं समजावं. कारण न माम कर्माणि लिंपंती, कारण कोणत्याही कर्माने मी लिप्त होत नाही. कोणत्याही कर्मापासून मला काहीही प्राप्त करायचं नसतं किंवा काहीही सोडून पण द्यायचं नसतं. त्याच्यामुळे मी कोणत्याही मध्ये लिप्त होत नाही, म्हणून मी अकर्ता आहे. कर्ता असूनही मी अकर्ता आहे असं अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. जे प्रकृतीचेनी आधारे गुणाचेनी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली विवेचन केलं. मी तुला आत्ता कर्मांचं विवेचन केलं. काय? प्रकृतीचेनी आधारे, प्रकृतीच्या द्वारे, प्रकृतीच्या गुणांद्वारे, गुणाचेनी व्यभिचार गुणांचं एकमेकांमध्ये मिसळणं, इकडून तिकडे जाणं, सत्वगुणातून रजोगुणात जाणं, रजोगुणातून तमोगुणात जाणं, तमोगुण रजोगुण एकत्र करून सत्वगुणात येणं, हा जो प्रकार चालतो त्याला व्यभिचार म्हटलंय. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. ह्या गुणांच्या वेगवेगळ्या मिश्रणांसाठी तो शब्द वापरलेला आहे. गुणांचेनी व्यभिचारे कर्मे तदनुसारे, आणि त्यानुसार ती कर्म होत राहतात, याचं विवेचन मी तुला केलं. एथ एकची धनुष्यपाणी परी जाहलेगा चहुवर्णी, ऐसे गुणकर्म कडसणी केली सहजे. हे धनुष्यपाणी म्हणजे धनुर्धारी, हे धनुर्धारी अर्जुना, एथ एकची परी जाहलेगा चहुवर्णी, हा मी एकटाच या 4 वर्णांमध्ये वाटला गेलो. मीच आहे, फक्त माझे 4 वर्ण झाले. ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे, गुण आणि कर्मानुसार विभागणी मी केलेली आहे. म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वता याची लागी. म्हणून ह्या चातुर्वर्ण्याच्या निर्मितीचा करता मी नाही. कोण आहे? प्रकृती आहे. प्रकृतीचे गुण आहेत आणि तुमचे कर्मफळं आहेत. याच्यामुळे हे झालेलं आहे, याचा करता मी नाही. उलट या सगळ्यांमध्ये मी आहे आणि मी सगळ्यांमध्ये असल्यामुळे मी सगळ्यांचं कल्याण करणार आहे. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले. माझ्यामुळे झालं हे बरोबर, पण मी केलं नाही. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे ज्याला समजलं तो मुक्त झाला, तो मोक्ष पावला, संसारातून बाहेर पडला. त्याच्यामुळे हे तू जाणून घे आणि तू पण या संसारातून बाहेर पड असं अर्जुनाला सांगितलं. इथे आपण थांबणार आहोत. आजचे जे श्लोक आहेत ते एकदा म्हणणार आहोत आणि आजचं विवेचन इथे थांबवणार आहोत.
अध्याय 4 श्लोक 8 पासून आपण वाचणार आहोत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. वीतरागभयक्रोधः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः कामाद्वेषाद्भयात् स्नेहात् यथा भक्त्येश्वरे मनः आवेश्य तदघं हित्वा बहवस्तद्गतिं गताः. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारमव्ययम्. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. हरिः ओम. आज आपण इथे थांबूया. पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत.